या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राजन त्याच्या बायकोसाठी आणि मुलीसाठी देवी आईकडे प्रार्थना करत असतो आणि त्यावेळी सरू त्याच्या पाठीमागे येऊन उभी राहते। तिला राजनला सगळं काही खरं सांगायचंच असतं, मात्र तितक्यात तिचं लक्ष बाजूने येणाऱ्या त्या कामिनीकडे आणि तिच्यासोबत असणाऱ्या गुंडांकडे जातं। कामिनीला पाहून ती खूपच घाबरते। तिला 18 वर्षांपूर्वी जे काही घडलं होतं ते सगळं आठवतं आणि मग ती राजनला काही न सांगताच पुन्हा तेथून निघून जाते। पण त्यावेळी राजनला असं वाटतं की त्याची गौरी त्याच्या आजूबाजूलाच कुठेतरी आहे। तो गोंधळून इकडे तिकडे बघू लागतो आणि तितक्यात त्याचंही लक्ष त्या कामिनीकडे जातं। त्याला प्रश्न पडतो की ही आत्या इथे काय करते आणि त्याच वेळी दुसरीकडे ती कामिनी त्या गुंडांना सांगत असते की हे बघा, काही झालं ना तरी त्या गौरीचा आणि तिच्या मुलीचा शोध आपल्याला घ्यायचाच आहे आणि जेव्हा त्या आपल्याला सापडतील ना तेव्हा त्यांचा पत्ता कट करायचे। त्या गौरीला आणि तिच्या मुलीला मारून टाकायचे, कोणालाही कळता कामा नये की त्यांचं काय झालं। आणि त्याच वेळी नेमका राजन तिच्या समोर येतो। त्याला पाहून ही कामिनी थोडीशी घाबरते। राजन तिला विचारत असतो की आत्या नेमकं काय बोलत होती आत्ता तू, कोणाला संपवणार आहे? आणि त्यावेळी कामिनी घाबरून म्हणते की अरे माझी काही कामं आहेत, तीच मला लवकरात लवकर संपवायची आहेत आणि मी त्याचबद्दल बोलत होते। तर राजन तिला विचारतो की अगं पण मला कळत नाही आहे, तू इथे कोल्हापूरमध्ये काय करतेस? तर कामिनी म्हणते की अरे असं काय करतो, तुला माहिती आहे ना आपल्या अनिकाची कबड्डीची मॅच आहे आणि तिने ती मॅच जिंकावी म्हणूनच मी कोल्हापूरच्या अंबाबाईला नवस बोलण्यासाठी आले होते। मात्र तिच्या त्या बोलण्यावर राजनचा विश्वास काही बसत नाही। तो तिच्यासोबत जे गुंड असतात त्यांच्याकडे बघत तिला विचारतो की हे सगळे कोण लोक आहेत? आणि त्यावेळी कामिनी सांगते की हे इकडचे गावकरी आहेत, त्यांनासुद्धा दर्शनासाठी जायचं होतं म्हणून मी त्यांच्यासोबतच निघाले, पण मला सांग तू इथे काय करतोय? आणि त्यावेळी राजन तिला खोटं सांगतो की मी इथे रिसॉर्टच्या कामासाठी आलो होतो। तर कामिनी मुद्दाम विचारते की मग तू एकटाच का आला, रागिणीला सोबत का नाही आणलं? आणि रागिणीचं जाऊ दे, पण सतीश किंवा रोहित तुझ्यासोबत का नाही आले? आणि त्यावेळी राजन पटकन म्हणतो की काही नाही, माझ्या एकट्याच्याच काही मीटिंग्स होत्या म्हणून मी आलो आणि कशाला उगाच दुसऱ्यांना त्रास द्यायचा। आणि ते ऐकून कामिनी हसतच म्हणते की ठीक आहे, काही हरकत नाही। आणि मग त्यानंतर राजन तिचा निरोप घेऊन तेथून निघून जातो। तर कामिनी त्या गुंडांना सांगत असते की आता याने आपल्याला या गावात बघितलंय, त्यामुळे याच्यापासून सावध राहावं लागेल। यापुढे जे काही करायचंय ते व्यवस्थित लक्ष देऊन आणि त्यावर तेही लोक हो म्हणतात। मात्र हे सगळं काही सरू एके ठिकाणी लपून ऐकत असते। दुसरीकडे आपण पाहतो की कमळी तिच्या टीमसोबत हॉस्टेलच्या बाहेर प्रॅक्टिस करत असते आणि त्यावेळी एका मुलीचा पाय मुरगळतो, त्यामुळे सगळ्याच मुली काळजीत पडतात। पण तितक्यात साहेबा त्या ठिकाणी येतो। तो विचारतो की काय गं मुलींनो, काय झालं? कमळी सांगते की साहेबा सर, हिचा पाय मुरगळला। तर साहेबा हसत म्हणतो वा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस जोरदार सुरू आहे असं दिसतंय। तर कमळी म्हणते हो, प्रॅक्टिसला तर आम्ही सुरुवात केली आहे आणि ग्राउंड नाही म्हणून काय झालं, आम्ही इथेच प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतलाय। आणि ते ऐकून साहेबा खुश होत म्हणतो की कमळे, मला माहिती होतं तू या सगळ्या परिस्थितीमधून काही ना काही मार्ग नक्की काढणार। गप्प बसेल ती कमळी कुठची? आणि ते ऐकून सगळ्या मुली हसतच म्हणतात की अगदी बरोबर आहे। आणि मग साहेबा त्यांना सांगतो की तुमचा आत्मविश्वास अजून वाढावा म्हणून ऋषी सरांनी तुमच्यासाठी छान गिफ्ट पाठवलंय। आणि ते ऐकून मुलींना तर खूपच आनंद होतो। आणि मग त्यानंतर साहेबा सगळ्यांसाठी कबड्डीचं किट घेऊन येतो। ते किट पाहून सगळ्या मुलींचा आनंद अगदी गगनात मावेनासा होतो। साहेबा म्हणत असतो की मुलींनो, आता तुम्हाला खेळताना कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाहीये, तुम्ही बिनधास्त खेळा। आणि हे ऐकून मुली तर खूपच खुश होतात आणि साहेबाचे आभार मानतात। तर साहेबा म्हणत असतो याचं सगळं श्रेय खरं तर तुमच्या कोच सरांना म्हणजे ऋषी सरांना जातं आणि हवं तर तुम्ही त्यांच्याशीच बोला ना। आणि मग तो सरळ ऋषीला व्हिडिओ कॉल करतो। मात्र इकडे ती नयनतारा ऋषीच्या जवळच असते, त्याला जेवण भरवत असते। तितक्यात साहेबाचा व्हिडिओ कॉल येतो आणि त्यामुळे ऋषी घाबरतो। नयनतारा त्याला विचारते की काय रे, काय झालं, कोण कॉल करतंय? ऋषी तिला सांगतो की अगं साहेबा कॉल करतोय। तर नयनतारा विचारते कशासाठी? आणि मग ऋषी तिला खरं खरं सांगतो की हे बघ आई, उद्या ना कबड्डीची मॅच आहे आणि मला माझ्या टीमला शुभेच्छा द्यायच्या होत्या म्हणूनच कदाचित साहेबा कॉल करत असेल।
पण जर तुला हे आवडणार नसेल तर काही हरकत नाही, मी कॉल नाही रिसीव करणार. फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की मी कोणती तरी जबाबदारी घेतली होती, कोणाला तरी शब्द दिला होता, मात्र आता मी काही तो शब्द पूर्ण करू शकणार नाही आहे. आणि ऋषीचं असं बोलणं ऐकून मग नयनतारा म्हणते की हे बघ, काही हरकत नाही आहे, तू तो कॉल रिसीव कर, तुझी जबाबदारी पूर्ण कर, अगदी माझ्यासारखाच आहेस तू. आणि ते ऐकून ऋषीला खूप आनंद होतो आणि मग तो कॉल रिसीव करतो. ऋषीला बघून सगळ्या मुलींना खूप आनंद होतो. त्याआधी तर ऋषीच्या तब्येतीची चौकशी करतात, तो ठीक असल्याचं सांगतो आणि मग तो मुलींच्या प्रॅक्टिसची चौकशी करतो. सगळ्याजणी त्याला सांगतात की सर, आमची प्रॅक्टिस जोरदार सुरू आहे, तुम्ही काही काळजी करू नका. आणि मग ऋषी त्यांना समजावतो की हे बघा, आपल्याला ना जिंकण्यासाठी खेळायचं आहे, एवढंच लक्षात ठेवा. मात्र खेळताना कोणतीही चिटिंग करायची नाही. दुसरी व्यक्ती कशी खेळते, काय करते याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. आपण मात्र प्रामाणिकच राहायचं. कारण माझी आई म्हणते की जेव्हा आपण प्रामाणिकपणे कष्ट करतो, मेहनत घेतो, तेव्हा आपल्याला त्याचं फळ नक्की मिळतं. आणि त्यावेळी सगळ्या मुली म्हणतात की हो सर, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही जे काही सांगितलं आहे ना ते आम्ही लक्षात ठेवू आणि तुम्ही आमच्यासाठी इतकी मेहनत घेताय ना, तर त्याचीच परतफेड म्हणून आम्ही ही स्पर्धा तुम्हाला जिंकून दाखवू. आणि ते ऐकून ऋषीलाही खूप आनंद होतो. मग तो त्या सगळ्या मुलींना स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांना सांगतो की प्रायमरी सामन्यांसाठी जरी मी येऊ शकत नसलो ना, तरी फायनलसाठी येण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि त्यावर मुलीही हो म्हणतात आणि मग फोन ठेवून देतात. तर त्यावेळी नयनतारा कौतुकाने ऋषीकडे पाहत असते. ऋषी तिला विचारतो की काय ग आई, काय झालं? तर नयनतारा म्हणते की ऋषी, तू खरंच किती मोठा झालास रे, तुझ्यातली ही लिडरशिप क्वालिटी पाहून मला खरंच खूप छान वाटते. जर तू आपल्या बिझनेसमध्ये आलास ना तर आपली खरंच खूप ग्रो होईल. तर ऋषी हसतच म्हणतो की आई, हे सगळं मी तुझ्याकडूनच शिकलोय, त्यामुळे मी कोणत्याही क्षेत्रात गेलो ना तरी चांगलंच काम करेल. आणि बिझनेस सांभाळायला काय दादा आहेच ना, त्यामुळे मी माझे लेक्चरशिपच करतो. आणि ते ऐकून नयनतारा हसतच म्हणते की असं गोड गोड बोलायला तू कोणाकडून शिकलाय काय माहिती, आणि मला मस्का कसा मारायचा हे तर तुला सांगायची काही वेगळी गरजच नाही. तर ऋषी हसतच म्हणतो की आई, हे तर मी सगळं बाबांकडून शिकलोय. आणि ते ऐकून नयनताराही हसू लागते. आणि मग ते दोघेजण एकमेकांसोबत छान वेळ घालवतात. नयनतारा तर ऋषीला वेगवेगळे पदार्थ भरवत असते. त्यामुळे ऋषी म्हणत असतो की आई, तू जर मला इतकं खायला घातलंस ना तर काही दिवसांनंतर ऋषी कोण आहे आणि साहेबा कोण आहे हे कळणार नाही. दुसरीकडे आपण पाहतो की सरू धावत पळत घरी येते. त्यावेळी वर्षासुद्धा तिथेच असते. सरूला इतकं घाबरलेलं पाहून ती विचारते की काय गं, काय झालं? तर सरू पटकन दरवाजाला कुलूप लावते आणि तिला म्हणते की मला लवकरात लवकर इथून जायला हवं, कारण ती बाई गावात आली आहे आणि जर ती घरापर्यंत पोहोचली ना तर मग आपलं काही खरं नाही. मात्र वर्षा तिला समजावत शांत करते आणि म्हणते की हे बघ, मी आहे ना, तू घाबरू नको, आपण काय करायचं ते बघूयात. मात्र सरू म्हणत असते की वर्षा, तुला माहीत नाही ती बाई कशी आहे ते. तिला जर कळलं ना की मी आणि कमळी जिवंत आहोत तर ती आम्हा दोघींना मारल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की कमळी आणि निंगी त्यांचा कबड्डीचा पहिला सामना असल्यामुळे अन्नपूर्णा आणि सदानंद यांचा आशीर्वाद घेण्यासाठी घरी आलेले असतात. ते दोघेही या दोघींना भरभरून आशीर्वाद देतात. तितक्यात अनिकाही त्या ठिकाणी येते. ती देखील देवीचा आणि त्याचसोबत अन्नपूर्णाचा आणि सदानंदाचा आशीर्वाद घेते आणि त्यामुळे अन्नपूर्णाला खूप आनंद होतो. ती अनिकालाही भरभरून आशीर्वाद देते. मात्र ही अनिका तिला विचारते की आजी, तू मला आणि या गावछापला सेमच आशीर्वाद दिला, मग मला सांग तू नेमकी कोणाच्या टीममध्ये आहेस, म्हणजे तुला नक्की कोण जिंकावं असं वाटतं? आणि त्यावेळी अन्नपूर्णा म्हणते की अनिका, असं का विचारतेस तू, माझ्यासाठी तुम्ही दोघीही सारख्याच आहात. मात्र अनिका म्हणत असते की आजी, मी तुझी सख्खी नात आहे आणि ही गावछाप तुझी कोणीही नाही, त्यामुळे तू भेदभाव करायला हवा होता, पण तू तसं नाही केलं. तर अन्नपूर्णा म्हणत असते की हे बघ, आशीर्वादावर काही नसतं, तुम्ही दोघीही माझ्यासाठी सारख्याच आहात म्हणून मी तुम्हाला सारखाच आशीर्वाद दिला. आता शेवटी ज्याचा गेम चांगला असेल, जो चांगलं खेळेल तोच जिंकेल. मात्र अनिकाला ते काही पटत नाही. ती रागातच तेथून निघून जाते. दुसरीकडे आपण पाहतो की ती कामिनी त्या गुंडांसोबत सरूच्या घराबाहेर आलेली असते आणि जेव्हा सरू तिला पाहते तेव्हा ती खूप घाबरते आणि आतमध्ये जाऊन लपून बसते. तर ही कामिनी घराला कुलूप बघते आणि ते
त्या एका गुंडाला विचारते की काय रे, हे नक्की कमळीचंच घर आहे ना? तर तो गुंड म्हणतो हो मॅडम, हे तिचंच घर आहे, पण घराला कुलूप कसं काय माहिती. तर कामिनी हसतच म्हणते की कदाचित तिच्या आईला समजलं असेल आपण तिचा शोध घेतोय, पण काही हरकत नाही, पत्ता तर आपल्याला मिळाला आहे ना, आता तिचा पत्ता कसा कट करायचा ते मी बघते. आणि मग ती हसतच तेथून निघून जाते. बिचारी सरू मात्र खूपच घाबरलेली असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.